या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने अमोल बुचके सर जे 2006 चे महाराष्ट्र केसरी व रुस्तुमे हिंद या ठिकाणी महाराष्ट्राला मिळालेला हा बहुमूल्य असा सन्मान या ठिकाणी अमोल बुचके सरांच्या माध्यमातून मिळालेला आहे। मी प्रश्न वेळ अधिकारी दयाराम भोयर नॅशनल गेम ज्या केरळमध्ये होत आहेत, मुंडियाड या ठिकाणी कन्नूर या जिल्ह्यात या राष्ट्रीय गेमच्या अंतर्गत आशाबा जाधव सरांच्या नावाने या स्टेडियमला नाव देण्यात आलेलं आहे। तर या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील जी कुस्ती आहे त्याच्यामध्ये काय करावं असं वाटतं की जेणेकरून असा ऑलिम्पिक मेडल तयार होईल आशाबा जाधव सरांच्या सारखा? महाराष्ट्रामधनं प्रॉपर काम होणं फार गरजेचं आहे। प्रॉपर काम होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर। इतर विषयासाठी जसे अभ्यासक्रम असतात, MBA चे पदवी का अभ्यासक्रम असतात, तसं याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी अभ्यास असावेत, त्याचे एक्सपर्ट असावेत। अवघड असं काही नाही, त्याच्यावर प्रॉपर अभ्यास होत नाही आपल्याकडे, तो होणं गरजेचं आहे। सर निश्चितच ही गोष्ट तुम्ही सांगितलेले सन्मानपूर्वक शासन मान्य करण्याची प्रक्रिया पण या ठिकाणी घडेल। त्याचबरोबर उद्योजकताकडून तुमची काय अपेक्षा राहील? उद्योजकांकडून मी ज्याप्रमाणे आता या क्षेत्राशी आहे संबंधित, तर उद्योजक यासाठी फार मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत या खेळाला स्पॉन्सर करायला, परंतु त्यांना योग्य असा ट्रॅक किंवा योग्य असा अभ्यासक्रम असणारी एक्सपर्ट यांची लोकांची टीमची अशी थोडी कमतरता भासते असा त्यांचा अंदाज आहे। तर प्रॉपर मी ज्याप्रमाणे म्हटलं की अभ्यास त्याच्यावर स्टडी व्हावी आणि त्याच्यातून रिझल्ट यावेत, असं जेव्हा होईल त्यावेळी आपण हे अचीव्ह करू शकतो। स्पॉन्सरशिप उद्योगपती याच्यासाठी फार उत्सुक आहेत। निश्चितच सर या ठिकाणी ज्या शैक्षणिक लेवल जे तुम्ही म्हटला, तर त्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावरती काही छोट्या पुस्तिका किंवा काय इतर काय असं करावं असं तुम्हाला वाटतंय का? अभ्यासक्रमातच आलं ना ते अभ्यासक्रम, तुम्हाला कुस्तीला उंचवायचंय ना, तर मग ते लहान वयात तो एक त्याचा पार्टच असेल की लहान वयातच त्याचं ते बाळकडू असेल, पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमात असेल, मोठं झाल्यावर कॉलेजेसमध्ये त्याचा वेगळा अभ्यासक्रम असेल, त्याच्यावर वेगळा अभ्यास होईल आणि फक्त त्याच्यासाठी एक वेगळं इन्स्टिट्यूट असेल की प्रगती का थांबली आणि का होत नाही। निश्चितच सर याचबरोबर आता जो या ठिकाणी 1952 साली हेलसिंकी या ठिकाणी जे मेडल मिळालं खाशाबा जाधव सरांना आणि राष्ट्रीय ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांच्या सन्मानापूर्वक या ठिकाणी त्या स्टेडियमला नाव देण्यात आलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून जे लॉबिंग होऊ की जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आखाड्यातली तालमीतली तुम्हाला काय वाटतं ह्या लॉबिंग ऍक्च्युली करण्याची गरज नसावी असं मला वाटतं, कारण साहेबांच्या नावाला कोण कॉन्ट्रोवर्सी मध्ये घेऊ इच्छित नाही असंही मला वाटतं। तसं ते व्हावं विदाऊट कॉन्ट्रोवर्सी आणि लॉबिंगची काही गरज नाही असं मला त्यात वाटतं। त्यांनी सरळ सरळ नाव द्यावं, नाव ठेवावं। निश्चितच मी या ठिकाणी म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न न करता त्यांची जी सर्वमान्यता ही व्हावी आणि कोणत्याही पद्धतीने त्यांच्यासाठी काही मान्यता जनमानसातूनच घ्यायला पाहिजे अशी गरज नाही। ती सर्वसामान्य सर्व मान्य आहे, ती तुम्ही मान्य करू, त्यासाठी वेगळं लॉबिंग करणं म्हणजे ते थोडं ऑड वाटतं सरांच्या नावासाठी। निश्चितच या ठिकाणी त्याचबरोबर ह्या जनमानसात त्यांचं नाव माहिती होण्याची प्रक्रिया व्हावी असंही एक तुम्हाला का वाटतं की जनमानसात सर्वसामान्य माणसाला खाशाबा जाधव सरांचं नाव माहिती नाही, तर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? ज्याला मी मीडियाला जबाबदार धरेल, कारण तोच हे फक्त करू शकतो। धन्यवाद सर, या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।